मुलुंडमध्ये रावण दहनावेळी भाजप नेत्यांना मारहाण करणारे शिवसैनिकच असल्याचं आता स्पष्ट झालंय। हे कार्यकर्ते शिवसेनेचे असल्याची जबाबदारी शिवसेनेने सुद्धा स्वीकारलेली आहे। किरीट सोमय्या यांनी कालच्या दसरा कार्यक्रमामध्ये मुंबई महापालिकेतल्या माफियांचं रावण दहन केलं होतं। त्यामुळे काही संतप्त कार्यकर्त्यांनी सोमय्या आणि रावण दहन करणाऱ्या सामाजिक महिला कार्यकर्तीवर हल्ला करत मारहाण केली होती। त्यानंतर कार्यकर्त्यांच्या अटकेसाठी भाजप नेत्यांनी रात्री 12 वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन केलं। यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करत गुन्हा नोंदवण्यात आला आणि 5 जणांना अटक करण्यात आली। दरम्यान या 5ही जणांना कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे। किरण नांदे, निलेश सावंत, निलेश ठक्कर, सुनील संतुगरे, किशोर भोईर अशी या कार्यकर्त्यांची नावं आहेत। दरम्यान या प्रकरणी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय। नक्की काय म्हटलंय त्यांनी आपण जाणून घेऊया। कार्यक्रम माफिया भ्रष्टाचार याच्या पुतळा धनाचा असताना यांना राग का आला हा आमचा पहिला प्रश्न आहे। आणि त्यामुळे माफियांची दलाली करण्याची भूमिका जर कोणी घेतली असेल तर त्या विरोधातला संघर्ष करण्याची प्रेरणा आणि ताकदच कालच्या या प्रसंगातून आम्हाला मिळाले हे त्यांनी लक्षात ठेवावं। आता आमचा यू-टर्न नाही, सुरुवात तुम्ही केली आहे, अंत आम्ही करू। माफियांना बिलकुल सोडणार नाही। मला असं वाटतं की सर्जिकल स्ट्राईकच्या गोष्टी त्यांनी कराव्या ज्यांना 56 इंचाची छाती आहे आणि त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक 56 इंचाची छाती असलेले मोदीच करू शकतात। बाकीच्यांनी सर्जिकल स्ट्राईकवरच्या गोष्टींवरचा पोरखेळ हा न केला तर बरा।